Standard 8th Subject General Science Unit 4th Electric Current and Magnetism. Here in this video, first we are going to discuss about magnetic effects of current, and then we saw about the construction and working of electric bell. Students, in previous video we saw about the different types of electric cells. We saw about the construction and working of a dry cell, then nickel cadmium cell, lead acid cell, structure of the electric circuit, the connections of cells. So we saw about this in previous video. Now in today's video we are going to learn about the magnetic effects of electric current. So for that, one activity is given here. See, take a inside a tray of a use a matchbox. Place a small magnetic needle inside the tray. Now take a long magnet connecting wire and wind it around the tray. एक काय करायचं बघा, मॅचबॉक्स मध्ये वापरलेला मॅचबॉक्सचा जो आतील ट्रे असतो तर तो काय करायचा आहे, घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये काय करायचं, मॅग्नेटिक नीडल जी आहे, तर मॅग्नेटिक नीडल जी आहे तर ती याच्यामध्ये ठेवायची आहे. देन टेक अ कनेक्टिंग वायर. याच्यानंतर काय करायचे आहे, कनेक्टिंग वायर घ्यायची आहे अँड वाइंड अप दॅट वायर अराउंड द ट्रे. तर ही जी वायर आहे याच्या भोवती काय करायची, वाइंड अप करायची आहे. ही वायर जी आहे याच्या भोवती गुंडाळायची आहे. हे कनेक्शन जे आहे तर ते तर हे काय आहे, कनेक्टिंग वायर आहे. नाउ कंप्लीट द इलेक्ट्रिक सर्किट बाय कनेक्टिंग इन इट दिस वायर इलेक्ट्रिक सेल. तर आता हे काय करायचं, सर्किट जे आहे तर ते कंप्लीट आपल्याला करायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला काय काय करायचं बघा, आहे सेल करायचं, इलेक्ट्रिक सेल जे आहे तर ते याच्यामध्ये घालायचे आहेत. याच्यानंतर की जे आहे तर ते याच्यामध्ये इन्सर्ट करायचे आहे आणि देन बल्ब याच्यामध्ये काय करायचं आहे, बल्ब जो आहे तर तो पण काय कनेक्ट करायचा आहे. अँड लाईक दिस वे कंप्लीट द सर्किट. आणि अशा प्रकारे हे जे सर्किट आहे तर ते कंप्लीट करायचं आहे. नाउ मार्क द पोझिशन्स ऑफ द मॅग्नेटिक नीडल. आता याच्यामध्ये मॅग्नेटिक नीडलची पोझिशन कुठं आहे तर याला काय करायचं आहे, मार्किंग करून ठेवायचं आहे, खूण करायचं आहे. टेक अ बार मॅग्नेट नियर टू द मॅग्नेटिक नीडल. याच्या जवळ काय करायचं, एक बार मॅग्नेट जो आहे तर तो याच्या जवळ आणायचा आहे. व्हॉट डू यू ऑब्झर्व. जेव्हा बार मॅग्नेट याच्यामध्ये आणाल तर याच्यामध्ये काय तुम्हाला ऑब्झर्वेशन दिसेल, तर इथं निडल जी आहे तर ती काय होणार आहे, त्याची मुवमेंट होणार आहे ड्यू टू द मॅग्नेटिक फील्ड ऑफ द बार मॅग्नेट. या बार मॅग्नेटचं मॅग्नेटिक फील्डमुळं याच्यामध्ये काय होणार आहे, मुवमेंट आपल्याला दिसेल इथं. सो हिअर कीप लुकिंग ॲट द निडल अँड क्लोज द प्लग की. याच्यानंतर काय करायचं बघा, तर याच्यामध्ये की जी आहे, प्लग की जी आहे तर ती क्लोज करायची, म्हणजे बंद करायची. बंद केल्यामुळे काय होणार आहे, याच्यामधून या सर्किटमधून करंट जो आहे तर तो फ्लो होणार आहे. द बल्ब विल लाईट अप. बल्ब जो आहे तर तो काय होतो, लाईट अप, म्हणजे काय होणार आहे, याच्यामध्ये बल्ब पेटणार आहे. when the circuit is completed and current flows through that circuit. Now the bulb will light up and you will realize that the current has started flowing. आणि तुम्हाला असं लक्षात येईल की जेव्हा बल्ब जो आहे तर तो पेटतो तर तेव्हा त्याच्यामधून करंट जो आहे तर तो काय होणार आहे, पास होणार आहे. Does the magnetic needle change its position?
याच्यामध्ये जेव्हा तुम्ही काय कराल, सर्किटमधून करंट पास होईल तर तेव्हा याचं काय करायचं, मॅग्नेटिक नीडलचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. अँड विल इट चेंज इट्स पोझिशन, हे काय करायचं आहे, पाहायचं आहे. मॅग्नेटिक नीडल स्वतःची पोझिशन चेंज करते का याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. नाव ओपन द प्लग की. आता काय करायचं, प्लग की ओपन करायचं. ओपन करायचं म्हणजेच काय झालं, सर्किटमधून जो फ्लो होणारा आहे करंट जो आहे तर तो काय आता स्टॉप झालेला आहे, म्हणजे थांबलेला आहे. डज द मॅग्नेटिक नीडल कम्स बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन. पुन्हा काय करायचं, याचं ऑब्झर्वेशन करायचंच आहे. व्हाईल ओपनिंग धिस की. की जेव्हा ओपन होत असते तर तेव्हा याचं काय करायचं आहे, ऑब्झर्वेशन करायचं आहे. तर इथं तुम्हाला या मॅग्नेटिक नीडल जी आहे तर ती तिच्या ओरिजिनल प्लेसला आली आहे का याचं तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे. सो व्हॉट विल युअर कन्क्लूड फ्रॉम धिस एक्सपेरिमेंट. याच्यावर तुम्हाला काय निष्कर्ष काढता येईल बघा. सो यू नो दॅट मॅग्नेटिक नीडल इज इंडीड अ मॅग्नेट. मॅग्नेटिक नीडल म्हणजेच काय आहे, सो दॅट इज अ वन फॉर्म ऑफ मॅग्नेट. So you have seen that the magnetic needle changes direction when the bar magnet is taken near to this needle magnet. जेव्हा बार मॅग्नेट आपल्या जवळ आणतो तर तेव्हा या मध्ये असणारे नीडल मॅग्नेटची डायरेक्शन जी आहे तर ती काय होते, चेंज होते. सो ऑल्सो यू हॅव ऑब्झर्व दॅट मॅग्नेटिक नीडल चेंज इट्स डायरेक्शन when current starts flowing through this circuit. जेव्हा बार मॅग्नेटच्या जवळ आणता तेव्हा याच्यामध्ये पोझिशनमध्ये चेंज होतो, याची डायरेक्शन तो काय करतो, नीडल मॅग्नेट आपली स्वतःची डायरेक्शन चेंज करतो. आणि अशाच प्रकारचं ऑब्झर्वेशन तुम्हाला कुठे पाहायला मिळेल, when the current is flows through this circuit. या सर्किटमधून जेव्हा करंट फ्लो होतो तेव्हा पण तुम्हाला अशाच प्रकारचं चेंज या मॅग्नेटमध्ये म्हणजे या नीडल मॅग्नेटमध्ये झालेलं दिसेल. धिस नीडल मॅग्नेट चेंजेस डायरेक्शन व्हाईल द करंट फ्लोज थ्रू धिस सर्किट. या सर्किटमधून जेव्हा करंट फ्लो होत असतो तेव्हा पण आपल्याला अशाच प्रकारचं चेंज इथं दिसून येतं. धिस मीन्स दॅट, याचाच अर्थ काय पहा, मॅग्नेटिक फील्ड इज क्रिएटेड when the electric current flows in a wire. जेव्हा या वायरमधून काय होतं, करंट फ्लो होतो तर तेव्हा या वायरच्या भोवती काय होणार आहे, त्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होत असणार आहे. सो हॅन्स क्रिश्चियन ओरस्टेड सो दॅट मेड दिस ऑब्झर्वेशन फर्स्ट. ऑरेस्टेड जो आहे तर त्याने पहिल्यांदा काय केलं, हे अशा प्रकारचं ऑब्झर्वेशन त्याला दिसलेलं आहे. अँड ब्रीफली वी कॅन से दॅट, हेच आपल्याला जर थोडक्यात सांगायचं असेल आपण सांगू शकतो, व्हेन अँड इलेक्ट्रिक करंट फ्लोज थ्रू और पासेस थ्रू द वायर अ मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस्ड अराउंड द वायर. जेव्हा या वायरमधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असतो तर तेव्हा या वायरच्या भोवती काय होते, मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. हे जे ऑब्झर्वेशन आहे तर हे फर्स्ट टाइम हॅन्स क्रिश्चियन ओरस्टेड यानं काय केलं, हे ऑब्झर्वेशन पहिल्यांदा पाहिलेलं आहे. ओके, सो दिस इज द मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ द इलेक्ट्रिक करंट. नाव सी द सेकंड ॲक्टिव्हिटी. सो हियर इन दिस सेकंड ॲक्टिव्हिटी, या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय करायचं आहे पहा, टेक अ मीटर लॉन्ग फ्लेक्सिबल कॉपर वायर हॅविंग द रेजिस्टिव्ह कोटिंग अँड दिस वाइंड अप टाइटली ऑन द लॉन्ग स्क्रू. एक काय करायचं आहे, कॉपर वायर जी आहे तर ती 1 मीटर एवढ्या लांबीची, ज्याच्यामध्ये काय पाहिजे, त्याच्याभोवती रेजिस्टन्स कोटिंग पाहिजे अशा प्रकारची एक वायर घ्यायची आहे. आणि ही काय करायची आहे का, लॉन्ग स्क्रू जे असतात तर या लॉन्ग स्क्रूच्या भोवती काय करायची, ही वायर जी आहे तर ती गुंडाळायची आहे, रॅप करायची आहे. काय करायची, वायर जी आहे तर ती गुंडाळायची आहे. अशा
सो दिस वन इज अ स्क्रू. हा काय आहे? स्क्रू आहे. ठीक आहे. तर आपण हे काय केले? वायर गुंडाळलेली आहे. सो दीज आर द टू एंड्स ऑफ द वायर. नाउ कनेक्ट the two ends of the wire in a circuit as shown in this figure. या फिगर मध्ये जसं दाखवलेलं आहे तर तसं काय करायचं आहे याच्यामध्ये. सो दिस इज अ सेल, इलेक्ट्रिक सेल. तर इथे काय करायचं आहे याला यामध्ये आपण हे जॉईन करून घ्यायचं आहे. Now also connect an electric cell and plug key in the circuit. याच्यामध्ये एक इलेक्ट्रिक सेल जो आहे हा इलेक्ट्रिक काय आहे? सेल. आणि सो दिस वन इज अ की. ही पण काय करायची या सर्किट मध्ये कनेक्ट करायची आहे. Now keep 2 to 4 iron pins on the small nails near to the screw. याच्या जवळ काय करायचे आहे? 3-4 पिना काय करायच्या आहेत तिथं ठेवायच्या आहेत या स्क्रूच्या जवळ. Now start the circuit. Now start the current in the circuit by plugging the key. की काय करायचं? प्लग आउट करायचं आहे. म्हणजे आता त्याच्यामधून करंट जो आहे तर तो फ्लो होतोय. सर्किट मधून करंट स्टार्ट होतो. तर आता असं काय करायचं? आता इथून काय होतोय? हा करंट पास होत आहे. सो now it will notice that the pins or nails that have stuck to this screw. आपल्याला काय दिसतं बघा ऑब्झर्वेशन. तर याच्यामध्ये त्याच्या नेल्स आहेत किंवा ज्या पिन्स आहेत छोट्या. सो दॅट इज स्टक टू द टिप ऑफ द स्क्रू. त्या स्क्रूच्या टिपला टोकाला काय होतात? चिकटतात. सो विल द पिन्स और नेल्स कंटिन्यू टू स्टिक when the plug key is opened. आता आपण काय केलेलं की ओपन केलेलं आहे. म्हणजे इथं करंट जो आहे तर तो या सर्किट मधून पास होणे काय झालं? थांबलेला आहे. तरी या पिन इथं राहतील का? सो नो. द आन्सर इज नो. when we plug out the our key is opened and current stops to flow, so at that time that pins fall down. So when the electric current flows in the wire, magnetism is produced in the coil around the screw, and because of that screw also attains the magnetism. जेव्हा या सर्किट मध्ये काय करतो आपण? सर्किट मधून करंट फ्लो होतो तर तेव्हा या वायरच्या भोवती काय होतं? मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. सो ड्यू टू दॅट मॅग्नेटिक फील्ड दॅट पिन्स गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द स्क्रू. अँड तर त्या स्क्रूमध्ये पण होतं मॅग्नेटिझम येतं. सो ॲज सून ॲज द करंट स्टॉप्स, जसं तो करंट स्टॉप होतो सो दिस मॅग्नेटिझम व्हॅनिशेस. करंट थांबल्याबरोबर काय होतं? मॅग्नेटिझम सुद्धा नाहीच होतं. अँड दस दिस सिस्टीम ऑफ द कॉईल अँड स्क्रू दॅट इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रोमॅग्नेट. याला काय म्हणतात? इलेक्ट्रोमॅग्नेट असं म्हटलं जातं. सो दिस वन इज अ इलेक्ट्रोमॅग्नेट. अँड यू हॅव सीन द व्हेरियस युजेस ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेट इन द 6th standard. Okay, so electromagnets are used to produce the strong magnetic field useful in the scientific research. तर हे इलेक्ट्रोमॅग्नेट जे आहे तर याच्यामध्ये स्ट्रॉंग मॅग्नेटिझम तयार केलं जाऊ शकतं जे सायंटिफिक रिसर्चमध्ये त्याचा काय केला जातो? यूज केला जातो. नाव नेक्स्ट वन इज अ इलेक्ट्रिक बेल. Now next one is the electric bell. So this is the construction of electric bell. Now see here, many of you must have seen the simple electric doorbell. सगळ्यांनी तुम्ही काय केले? इलेक्ट्रिक जी डोरबेल आहे तर ती पाहिली असेलच. Open such a bell which is of out of order. अशी एखादी खराब झालेली जी काय इलेक्ट्रिक बेल असते डोरबेल तर ती ओपन करून बघू शकता. सो हिअर इज दिस फिगर दॅट डिस्पाइट द बेल. इथं बेलचं जे कन्स्ट्रक्शन आहे किंवा याच्यामध्ये आपल्याला याचं स्ट्रक्चर जे आहे तर इथे डायग्राममध्ये आपल्याला इथं दिलेलं आहे.
So with its outer cover removed, this type of structure is seen. आपल्याला याच्यासारखं काय दिसतं, या आपल्याला इलेक्ट्रिक बेलचं स्ट्रक्चर इथे दिसतं. So we see that there is an electromagnet. आपल्याला याच्यामध्ये एक काय दिसतो, इलेक्ट्रोमॅग्नेट दिसतो आतमध्ये, त्या बेलच्या आतमध्ये. सो लेट अस अंडरस्टँड द वर्किंग ऑफ द बेल. आपल्याला या इलेक्ट्रिक बेलचं वर्किंग कसं होतं तर त्याच्याबद्दल आपण आता काय करूया, माहिती घेऊयात. सो अ कॉपर वायर इज वूंड अराउंड द आयर्न पीस. एका लोखंडी तुकड्याच्या भोवती काय होते, कॉपर जी वायर आहे तर ती काय होते, गुंडाळलेली असते. सो धिस कॉईल ॲक्ट्स ॲज अ इलेक्ट्रोमॅग्नेट. आणि ही जी कॉईल आहे हीच काय होते, इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून काय होते, ॲक्ट होते. सो इलेक्ट्रोमॅग्नेट आपण मगाशी बघितलं पण याच्यामध्ये, समजा जर एखाद्या आयर्न पीसच्या भोवती आपण काय केलं, वायर गुंडाळली तर त्याच्यामध्ये काय होतं, मॅग्नेटिझम काय होतं, तयार होतं. तर अशा प्रकारचं इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून हे काय होतं. सो धिस आयर्न पीस ॲक्ट्स ॲज अ इलेक्ट्रोमॅग्नेट हिअर. सो अँड आयर्न स्ट्रीप अलॉंग विथ द स्ट्रायकर इज फिटेड. आता याच्यामध्ये एक आयर्न स्ट्रीप बसवली असते, एक आयर्न स्ट्रीप असते ज्याला काय होतो, एक स्ट्रायकर असतो. सो स्ट्रायकर विथ स्ट्राइक्स ऑन द बेल. तो काय करतो, बेलवर काय करतो, स्ट्राईक करतो, बडवतो. सो दॅट इज फिटेड नियर टू द इलेक्ट्रोमॅग्नेट. आणि हा कुठे बसवला असतो, याच्या इलेक्ट्रोमॅग्नेटच्या जवळच काय होतं, याला बसवलेलं असतं. सो कॉन्टॅक्ट स्क्रू इज इन द टच विथ द स्ट्रीप. याच्यामध्ये कॉन्टॅक्ट काय असतो, स्क्रू असतो जो याच्या जवळ आणि याला टच करूनच काय होतो, हा बसवलेला असतो. द इलेक्ट्रिक सर्किट इज कनेक्टेड. आणि अशा प्रकारे इथं जे फिगरमध्ये दाखवलेलं आहे या प्रकाराने, म्हणजे इथं कॉन्टॅक्ट स्क्रूलाच काय असतं, हे सर्किट जे आहे तर ते काय केलं, कम्प्लीट केलेलं आहे. इथं काय केले, की जी आहे तर ती बसवलेली आहे. द करंट flows in the circuit when screw is in contact with the strip. जेव्हा हा या स्ट्रीपच्या कॉन्टॅक्टमध्ये काय होतो, करंट येतो, तर तेव्हा काय होतं बघा, याच्यामध्ये करंट फ्लो झाल्यानंतर काय होणार आहे, कॉईल बिकम्स अ मॅग्नेट. ही जी कॉईल आहे सो दॅट बिकम्स ॲज अ मॅग्नेट. मॅग्नेटसारखं काय होणार आहे, की ॲक्ट होणार आहे. अँड दॅट अट्रॅक्ट्स धिस कॉन्टॅक्ट स्क्रू टुवर्ड्स इट्स सेल्फ. स्वतःकडे काय करणारा आयर्न स्ट्रीप जी आहे तर ती हा काय करणारा मॅग्नेट म्हणून ॲक्ट होतो. तर त्याच्या मॅग्नेटमुळं ही जी आयर्न स्ट्रीप आहे तर ती काय होते, अट्रॅक्ट होते इनसाइडला, आतल्या बाजूला. नाव हिअर therefore the striker hits the gong and the sound is created. आणि अशा प्रकारे जवळ आल्यानंतर काय होतं, हा स्ट्रायकर याच्यावर येऊन आपटतो या गॉंगवर, म्हणजे बेलवर, आणि त्याच्यामुळे काय होतो, आवाज येतो. आता हे आल्याबरोबर इकडे काय होतं बघा, however at the same time the contact screw loses the contact with the strip and the current is through the circuit stops. जसं हा होतो, हा स्ट्रायकर पुढे येतो तर तसं कॉन्टॅक्ट स्क्रू आणि या आयर्न स्ट्रीपमधला जो कॉन्टॅक्ट आहे तर तो लूज होतो, म्हणजे नाहीसा होतो. आणि त्याच्यामुळं याच्यामधून फ्लो होणारा जो काय करंट आहे तर तो काय होतो, स्टॉप होतो. आता करंट स्टॉप झाल्याबरोबर काय होणार आहे, या आयर्न किंवा हा जो इलेक्ट्रोमॅग्नेट आहे त्याच्यामधलं मॅग्नेटिझम जे आहे तर ते व्हॅनिश होणार आहे, नाहीस होणार आहे. सो इन दिस सिच्युएशन द magnet loses its magnetism. इलेक्ट्रोमॅग्नेट काय करतो, स्वतःचं मॅग्नेटिझम लूज होतं इथं विथ द कॉन्टॅक्ट स्क्रू. कॉन्टॅक्ट स्क्रू काय होतो, त्याच्यामधला कॉन्टॅक्ट नाहीसा झाल्यामुळं करंट फ्लो होणं थांबतं. त्याच्यामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिझममध्ये जे मॅग्नेटिझम आलेलं असतं या करंटमुळे तर ते काय होतं, नाहीच होतं. अँड द इलेक्ट्रिक करंट इज देन इमिडिएटली रिस्टोर्स. आता बघा याच्यामध्ये पुन्हा काय होणार आहे बघा, हे मॅग्नेटिझम नाहीच झाल्याबरोबर हा स्ट्रायकर पुन्हा मागे जाणार आहे आपल्या ओरिजिनल पोझिशनला. त्याच्यामुळे
आयन स्ट्रीप आणि कॉन्टॅक्ट स्क्रू मधला कॉन्टॅक्ट पुन्हा तयार होणार आहे आणि सर्किटमधून काय होणार आहे, करंट फ्लो होईल. त्याच्यामुळे याच्यामध्ये मॅग्नेटिझम पुन्हा क्रिएट होणार आहे. अँड ड्यू टू दॅट मॅग्नेटिझम दिस आयन स्ट्रीप attracts towards the gong and that strikes on the gong and thus sound created. आणि पुन्हा काय रिपीटेड हीच प्रोसिजर रिपीट होणार आहे. सो द इलेक्ट्रिक करंट is then immediately restores again and the striker hits the gong by about the process. म्हणजे या प्रोसेसने काय होणार आहे, पुन्हा पुन्हा ही जे स्ट्रायकर आहे तर तो स्ट्राइक आउट होणार आहे. सो धिस ॲक्शन रिपीट्स itself and the bell rings. आणि अशा प्रकारे ही जी प्रोसिजर आहे अशाच प्रकारे रिपीट होते आणि हा स्ट्रायकर बडवल्यानंतर काय होतं, याच्यावर आवाज ऐकू येतो. सो दॅट प्रोसेस that repeats again and again and thus sound is created or bell rings. आणि अशा प्रकारे त्या डोरबेलचा रिंग होण्याचा आवाज जो आहे तर तो आपल्याला ऐकायला येतो. ओके, सो दिस इज द कन्स्ट्रक्शन ऑफ द वर्किंग ऑफ द डोरबेल. ही डोरबेलचं काय आहे, वर्किंग आहे. पुन्हा याच्यामध्ये आयर्न स्ट्रीप आहे, त्याच्यामध्ये कॉईल काय आहे, वुंड केलेली आहे. सो दॅट ॲक्ट्स ॲज द इलेक्ट्रोमॅग्नेट. जेव्हा सर्किटमधून ही की क्लोज केली जाते तर तेव्हा याच्यामधून काय होतं, करंट फ्लो होतो या सर्किटमधून आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये मॅग्नेटिझम क्रिएट होतं आणि या मॅग्नेटिझममुळे आयर्न स्ट्रीप जी आहे तर ती अट्रॅक्ट होते याच्याकडे अँड देअरफॉर दिस स्ट्रायकर हिट्स द गॉंग. याला काय होतो, बडवतो. याच्यामुळे पुढे आल्यामुळं या कॉन्टॅक्ट स्क्रू आणि आयर्न स्ट्रीपमधला कॉन्टॅक्ट जो आहे तर तो लूज होतो आणि लूज झाल्यामुळे काय होतं, सर्किटमधून करंट फ्लो जो आहे तर तो थांबतो. त्याच्यामुळे याच्यामधलं मॅग्नेटिझम पण काय होतं, नाहीच होतं आणि त्याच्यामुळे मॅग्नेटिझम नाहीच झाल्यामुळं पुन्हा काय होणार आहे, आयर्न स्ट्रीप जो आहे तर तो आपल्या ओरिजिनल पोझिशनला जातो आणि याच्यामुळं पुन्हा याच्यामध्ये काय होतं, कॉन्टॅक्ट होतो. कॉन्टॅक्ट झाल्यामुळं करंट फ्लो होतो आणि मॅग्नेटिझम क्रिएट होतं. सो दिस प्रोसेस रिपीटेड अगेन अँड अगेन. ही प्रोसिजर काय होते, पुन्हा पुन्हा होते आणि हा स्ट्रायकर परत परत काय होतो, याच्यावर येऊन आपटतो, आदळतो आणि आपल्याला आवाज ऐकू येतो. ओके, सो दस बेल रिंग्स. सो हियर वी स्टॉप. हियर वी कंप्लीट द फोर्थ chapter, that is the current, electricity and magnetism. So exercise, solve the exercise from the textbook, page number 27. 27 नंबर असणारा एक्सरसाइज जो आहे तर तो काय करायचा, नोटबुकमध्ये कंप्लीट करून ठेवायचा आहे.